शिक्षणामध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे, मुलांमध्ये पण प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम आईवडिलांमध्ये आहे. म्हणजे खरी शाळा पालकांची. स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलाकडे माध्यम म्हणून पाहतात. राईट. त्या मुलाचं जीवन केंद्रस्थानी ठेवून तुम्ही 5वी 6वी पासूनच ठरवलं जातं की तुला 10वी नंतर काय करायचंय. 5व्या वर्गामध्ये एखाद्या मुलाला किंवा त्याच्या पालकांना असं वाटलं की आपलं मूल जे आहे ते IAS होण्याच्या. हल्लीची शिक्षण पद्धती ही तुम्हाला असं वाटतं का की खूपच कमर्शियल वे कडे वळालेली आहे. कमर्शियलचा फोकस पैशावर असतो, प्रोफेशनलचा फोकस हा. आत्तापर्यंत एवढे विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेलेले आहेत, 90sचे विद्यार्थी आणि आत्ताची मुलं खरंच काही इतकी क्लिअर आहेत. 10 तासांपैकी 2 तास आणि 8 तास ह्याचं Practical आहे. बायफर्केशन एकदम नीट करता येतं. तर हे तुम्ही काय सांगाल, आधीची मुलं वर्सेस आत्ताची मुलं? नमस्कार, मी श्वेता मोरे, तुमचं जिजारायाच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आपण प्रत्येक वेळी बरेच विषय बघितलेले आहेत, पण आता नवीन वर्ष, बऱ्याच गोष्टी बदलत आहेत, शिक्षण पद्धती बदलत चाललेल्या आहेत. आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत ते खरंच खूप खास आहेत, कारण की त्यांनी मागच्या कित्येक पिढ्या घडवलेल्या आहेत. ते म्हणजे डॉक्टर विशाल भेदुरकर. त्यांची माहिती सांगायची झाली तर त्यांनी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिकवलंय. फक्त मोठीच मुलं नाही, तर प्राथमिक शिक्षणापासून ते एक अधिकारी होण्यापर्यंतचा सगळ्या शिक्षणाचा प्रवास त्यांनी स्वतः घडवून आणलेला आहे. पुण्यामध्ये ज्ञानज्योती एज्युकेशन ह्याचे हे संस्थापक आहेत आणि त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स म्हणजे गेली 30 वर्ष ते शिक्षण क्षेत्रातच आहेत. म्हणजे मी जेवढी माहिती सांगेल, त्यांच्याबद्दल सांगेल, हे कमीच आहे. आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. सो मी खरंच खूप खुश आहे आज, कारण की तुम्ही जिजारायाच्या पॉडकास्टवरती आलेला आहात. आत्तापर्यंत म्हणजे माझा जो फोकस आहे ह्या पॉडकास्टमधनं डिलिव्हर करायचा तो म्हणजे मुलं आणि फक्त मुलं. मग ज्याच्यामध्ये 0 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत, कारण की प्रत्येक पालकाला हा प्रवास खूप अवघड वाटतो. काय करायचं, कसं करायचं, मुलं बदलत चाललेली आहे खूप, म्हणजे सगळीकडेच ॲडव्हान्समेंट येते, ती मुलांमध्ये पण येते. तर त्याच्यामुळे आई वडिलांना खूप प्रश्न पडलेले असतात. म्हणून नवीन वर्षाचा असा विषय की ज्यातनं हे बघितल्यानंतर पालकांचे बरेच प्रश्न सुटतील. तर मला तुमच्याबद्दल अजून थोडी माहिती सांगाल. पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगेन की प्रत्येक माणूस हा आयुष्यभर मूल असतोच. येस. आपण ते विसरतो. हो. जसं जसं काळ पुढे पुढे जातो ना, तसं आपण विसरतो की आपल्यामध्ये एक मूल आहे दडलेलं. हो, बरोबर. आणि म्हणून मग बरेचसे प्रश्न तयार होतात. येस. लहानपणी जसं आता मी माझ्याबद्दल तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. मी अगदी प्राथमिक शिक्षक म्हणजे 14 वर्ष प्राथमिक शिक्षक राहिलो. त्यानंतर मोठ्या मुलांना शिकवत होतो, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना, UPSC MPSCच्या. अधिकारी म्हणून 10 वर्ष राहिलो. त्याही काळामध्ये शिकवणं सतत सुरू होतं. म्हणजे जरी अधिकारी म्हणून काम करत होतो तरी शिकवणं मात्र कंटिन्यू चालू होतं. आणि त्यानंतर मग ज्ञानज्योती एज्युकेशनचं फाउंडर म्हणून, डायरेक्टर म्हणून, वेगवेगळ्या प्रायव्हेट असेल, सरकारी आस्थापना असतील, आमच्या स्वतःच्या एज्युकेशन संस्थेमध्ये असेल, शिकवणं कंटिन्युअस सुरू आहे. पण त्यापेक्षा जास्त मोठी प्रोसेस मला असं वाटतं, शिकवण्यापेक्षाही शिकणं पण सतत सुरू आहे. आणि जे मूल म्हणतो ना आपण, ते मूल जर का आपल्यातलं जिवंत असेल तर ही शिकणं सतत सुरू राहतं. आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यामध्ये सापडतात. जेव्हा तुम्ही लहान असता त्यावेळेस प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा जो दृष्टिकोन असतो ना, त्यात अपेक्षा नसते काही. बरोबर. म्हणजे आता आपण लहान मूल जसं आता ही बॉटल आहे तर हात लावून पाहतं, हाताला ते कसं वाटतं हे पाहण्यास त्याचा उद्देश राहतो. अगदी बरोबर. असं काही आता काय होतं, आपण मोठे झालो की आपल्याला अपेक्षा वाढतात. बरोबर. आणि अपेक्षा असणं वाईट नाहीये, पण त्या चुकीच्या पद्धतीने जेव्हा जातात ना तेव्हा मग गडबड होऊन जाते. शिक्षणामध्ये आता नेमकं तसं झालंय. शिकवणं ही पूर्ण सिस्टीम इतकी आनंददायी आहे आणि निसर्गानेच त्याला इतकं म्हणजे आपण म्हणतो ना, मन, मेंदू आपलं जे आहे, आपलं मेंदू, मन आणि हात, ह्या 3ही गोष्टी शिकण्याच्या प्रोसेसमध्ये म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व राहतात की तुम्ही जेव्हा रिअल शिकता तेव्हा तुम्हाला खरंच तो निरामय आनंद मिळतो. आणि शिकवणारवाल्याला सुद्धा तसाच. शिकवणं हे शिकवणं नसतंच, आपण त्याला शिकवणं म्हणतो. जेव्हा आई आपल्या मुलाला शिकवते, आपण त्याला फॉर्मल शिकवणं नाही म्हणतो, पण ते किती महत्वाचं शिक्षण आहे. अगदीच बरोबर. शाळेतल्या शिक्षणापेक्षा कितीतरी महत्वाचं आहे. खरंच आहे. वडील
शब्दात सांगत नसतील पण त्यांच्या कृतीमधून जे वडील शिकवतात हो. ते किती महत्वाचं शिकवणं आहे. येस. त्याला आपण शिकवणं म्हणत नाही. हो. एखादा माणूस अगदी आयुष्यामध्ये शेवटपर्यंत म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याही वेळेस तो शिकत असतो. बरोबर. म्हणजे हे आपण बरेचदा लक्षातच घेत नाही. Yes. शिक्षणाची आपण फारच एक अशी संकुचित व्याख्या करून टाकली आहे. Right. शिक्षण म्हणजे काय, 4 भिंतीत शिकवलं जाणारं हो, हो, शिक्षण, हो. खरंच आहे. नोकरीसाठी उपयोगी पडणारं शिक्षण. शिक्षण. खरंच. शिक्षण म्हणजे काय तर किती पगाराची नोकरी मिळेल किंवा किती पगाराचं काम मिळेल, किती पैसा आपण कमवू त्याच्यासाठीचं शिक्षण. हो. अशा चुकीच्या अपेक्षा केल्यामुळं शिक्षणाचा प्रॉब्लेम झालाय लोकांना. बरोबर. जग समजून घेण्यासाठीचं शिक्षण, माणूस समजून घेण्यासाठीचं शिक्षण, जीवनात आनंद मिळवण्यासाठीचं शिक्षण. हा ठीक आहे, ह्या सगळ्यांचा एक भाग पैसा आहेच, नक्कीच आहे. हो, बरोबर. पण अतिरिक्त तुम्ही नुसताच फोकस पैशावर केलात ना की मग सगळे प्रॉब्लेम तयार होतात. मगाशी म्हटलं तसं तुम्हाला. आणि सुदैवाने मला हे सगळं समजून घेता आलं. मी माझं भाग्य समजतो की शिक्षणात सुरुवातीपासून इंटरेस्ट तयार झाला. आणि म्हणजे एक साधारणतः आता मला 1997 पासून मी या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे. आता जवळजवळ 28 वर्ष झालेत. येस. आणि बरंच काही शिकायला मिळालंय. पैसा किती मिळाला माहित नाही पण शिकायला मात्र मिळालंय, आनंद मिळालाय आणि तो रोज मिळतो आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला बरेच जण विचारतात की तुम्ही दिवसभर एवढ्या सगळ्या दगदगीमध्ये असता, थकता, पण मग हे नाही होत. मी त्यांना एवढंच सांगतो की संध्याकाळी अंथरुणावर गेलं की 5 मिनिटात मला झोप लागते. येस, खरंच आहे. आणि ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त कामाचं आहे. ज्या दिवशी ती झोप मला लागणार नाही, अस्वस्थ करेल, त्या दिवशी मग मी माझ्या हातातलं काम सोडून देईन. आणि जिथं कुठं झोप लागते तो आनंद मिळतो. म्हणजे रोजचा हिशोब रोजच्या दिवशी झाला पाहिजे. बरोबर. त्यामुळे शिक्षणाकडे अशा व्यापक दृष्टिकोनातून पाहणं हे खरं आजच्या काळात खूप जास्त गरजेचं आहे. आता सर, म्हणजे खरंच तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात, मीही गेले 10 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहे. आणि ते जे सुख आहे, म्हणजे खरंच जो आनंद आपण मुलांच्या चेहऱ्यावरती बघतो तो खूपच सुरेख असतो. पण आता काय झालंय, कॉम्पिटिशन हा शब्द इतका प्रॉमिनंटली वापरला जातो. मूल 5 का वर्षाचं होईना, अरे पहिलीच जाणार आहे, मग आता हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, हे येतंय, त्याच्या मुलाला ते येतंय, माझ्या मुलाला हे काय येत नाही आहे. हे सध्या आई वडिलांच्या मनात चालणारी काय म्हणू शकतो की म्हणजे इतकं त्यांना असं वाटतं की आपण कसं काय ते अचीव्ह करू शकतो. मी तुम्हाला खरं सांगू का, शिक्षणामध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे, मुलांमध्ये पण प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आई वडिलांमध्ये आहे. म्हणजे खरी शाळा पालकांची घेतली पाहिजे. खरंच आहे. त्यांना अडचण काय आहे ना, स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलाकडे माध्यम म्हणून पाहतात. त्या मुलाचं जीवन केंद्रस्थानी ठेवून तुम्ही जर का विचार केलात तर तुमचे परिमाण बदलते. बरोबर आहे. म्हणजे माझा मुलगा जर डॉक्टर नाही झाला, म्हणजे डॉक्टर झाला तर मला काय सन्मान मिळणार आहे, अशा विचारामधून मुलाने डॉक्टर झालं पाहिजे. डॉक्टर म्हणजे आता कुठलं पण असेल, डॉक्टरच्या ठिकाणी IAS असू शकतं, इंजिनियर असू शकतं, काही पण असू शकतं. अशा विचाराने आपल्या अपेक्षा जेव्हा आपण बळावतो ना त्यावेळेस मग प्रॉब्लेम होतो. बरोबर. पालकांनी जर हा विचार केला की माझं जे मूल आहे ते कसं आहे, त्याची आवड कशात आहे, त्याला इंटरेस्ट कशात आहे, मी जेव्हा त्याला पाहतो, न्याहाळतो. मुळात तर तुम्हाला खरं सांगू का, आपल्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहण्यासाठीचा वेळच आज पालकांनी तवडलाय. खरंच आहे. म्हणजे इतकं आपण स्वतःला कामाच्या आणि बिनकामाच्या गोष्टींमध्ये व्यस्त करून घेतलंय की आपल्या मुलाकडे टक लावून व्यवस्थित पाहणं. म्हणजे कित्येक पालकांना जर विचारलं आपण असं की तुम्ही किती दिवसाच्या आधी तुमच्या मुलांना असं पाहिलं, तर मला असं वाटतं की कितीक लोकांना आठवणार नाही. खरंच आहे. फक्त आपण आपल्या मुलाकडे पाहणं हा सुद्धा आपला एक किती महत्वाचा क्षण आपल्या आयुष्यातला असू शकतो हे त्यांना कळत नाही. आणि म्हणून मग ते काय करतात ना, ह्या चुकीच्या गोष्टींच्या मागे आपण जे म्हणतो ना ते जातात. जर मुलाकडे पालकांनी खरंच लक्षपूर्वक बघितलं, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तो जेव्हा एखाद्या गोष्टीचं, बघा सगळी मुलं सगळ्या वस्तूंचा हट्ट करत नाही. खरंच आहे. काही मुलं काही वस्तूंचा हट्ट करतात. काही मुलं, मग आता आपलं मूल समजा या बॉटलचा हट्ट करत असेल, पुस्तकाचा हट्ट करत असेल, एखादा मुलगा असतो की एखादं खेळणं घेतलं की त्याचा ठरलेला म्हणजे कार्यक्रम असतो की ते खेळणं आणायचं, त्याला उकडून पाहायचं आणि पुन्हा बसवून पाहायचं. बरोबर. मग हे सगळ्या मुलांमध्ये नाही दिसत. पालकांना हे कळलं पाहिजे की अरे माझ्या मुलाला प्रत्येक गोष्टीत हे
होत आहे. राईट. काही मुलं असतात की त्या मुलांना भिंतीवर लिहायची खूप सवय असते, हो. म्हणजे जे दिसलं ते. बरेचदा आपण काय करतो, भिंत खराब होईल म्हणून त्या मुलाला लिहू देत नाही, म्हणजे आपण त्याच्या अभिव्यक्तीवर तिथं मर्यादा आणतोय. हो. आणि काय होतं ना, अभिव्यक्तीवर मर्यादा आणली की त्या मूल असतं हम्म. आणि ते घाबरतं, ते थांबवतं. राईट. आणि शेवटी ती अभिव्यक्ती म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे. हो. ती या मार्गाने नाही निघाली तर दुसऱ्या कोणत्यातरी मार्गाने निघेल. बरोबर. म्हणून मी असं सांगेन की पालक म्हणून पहिल्यांदा आपल्या मुलाचं चांगलं निरीक्षण, त्याला समजून घेणं जे म्हणतो आपण, राईट. ही प्रोसेस आपण चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. अगदीच मूल बरोबर. कोणत्याही वयात असू द्या, लहान असेल तर अधिकच उत्तम, पण हो. लहान नसेल, मोठं असेल. बरेचदा आम्ही जेव्हा म्हणजे मोठ्या मुलांना पण शिकवतो हो. आणि पालकांना भेटतो, हो. त्यावेळेस पालकांना लक्षातच येत नाही की आपल्या मुलाला नेमकं काय पाहिजे आहे. बरोबर. म्हणजे पालकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, मुलाच्या अपेक्षा वेगळ्या असतात, हो. मुलाची आवड वेगळी असते. आणि मग जेव्हा त्यांना सांगायचा प्रयत्न होतो की बाबा हे असं नाही, असं असं आहे, तर ते म्हणतात की सर पण ते कसं होईल, मग ते तिकडे जाऊन पैसा मिळेल का? कारण त्यांना पण माहित नसतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी आहेत राईट. आणि त्या प्रत्येक काळात होत्या. खरंच आहे. असं नाहीये की संधी ह्या आत्ताच्याच काळामध्ये आहे, हो. म्हणजे आधीच्या पण काळामध्ये त्या होत्या. त्यावेळेस ज्यांनी त्या शोधल्या त्यांनी त्या मिळवल्या. बरोबर. आपल्याला पण आता तसं करता येईल की पहिल्यांदा तुमच्या मुलाला समजून घेण्याची जी प्रोसेस आहे, हो. तर ती तुम्ही सुरू केली पाहिजे. बरोबर. त्यासाठी पहिल्यांदा काय दिलं पाहिजे? पैसा नाही तर वेळ दिला पाहिजे. राईट. आणि त्यांच्या म्हणजे आई असो, वडील असो, आजोबा असेल, जे काही आपल्या घरातले लोक असतील, तर त्यांनी पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की हे जे मूल आहे हे एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. हो. तो एक ऊर्जेचा अखंड स्रोत आहे. बरोबर. आणि तो तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला त्याला चांगला आकार देता येणार आहे. राईट. म्हणजे कुंभार जसं ती माती आहे ती समजून घेतो, कोणती माती कोणत्या कामाची आहे ते पाहून त्या दृष्टीनं तो ते तसे त्याला घडवतो. बरोबर. तसंच ते जे मूल आहे, तर ते मूल आतून काहीतरी आहे. हो. नो प्रॉब्लेम, ते तुमचा पार्ट आहे. हो. अनुवंशिकतेनं तुमचा पार्ट आहे, सगळ्या गोष्टींना आहे. राईट. पण तरीही तुमचा पार्ट असून सुद्धा ते एक नवीन काहीतरी आहे. बरोबर. तो नवीन जीव आहे. तर त्याला तुम्हाला जर समजून घेता आलं, वेळ देता आला, तर बऱ्याचशा जे गोष्टींचे जे आता आपल्याला प्रश्न पडतात ना, ते प्रॉब्लेम कमी होतील. म्हणजे खास करून आता मी थोडं उत्तर लांबत आहे, पण महत्वाचं आहे. अनेक लोकांना असं वाटतं की मुलं गुन्हेगारीकडे वळत आहेत. एवढ्या चांगल्या घरातली मुलं गुन्हेगारीकडे का वळत आहेत? त्याचं कारण पण यात आहे. बरोबर. अनेक लोकांना असं वाटतं की माझी जी मुलं आहेत तर माझ्या घरी सगळ्या गोष्टी मी सुविधा त्यांना अवेलेबल करून देतो आणि अतिशय गरिबाची मुलं चांगली शिकतात आणि याला आम्ही सगळं उपलब्ध करून देतो तरी हा शिकत नाही. हो. बरोबर. तर असं का होतं त्याचं उत्तर पण याच्यात आहे. म्हणजे आता आपण जे सांगितलं ना त्याच्यामध्ये आहे. तुम्ही त्याला समजून घेण्यामध्ये कमी पडत आहात, याच्यात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. बरोबर. आणि सुदैवाने आजच्या काळामध्ये त्याला समजून घेण्यासाठीचे काही साधनं पण अवेलेबल आहेत. आधीच्या काळात कसं होतं की समाज व्यवस्था होती आणि समाजामध्ये खूप सारे लोक असायचे जे तुम्हाला वेळ द्यायचे, तुम्हाला ते पाहत असायचे. बरोबर. आता तसं नाहीये. आता आपलं सगळं फ्लॅट संस्कृतीमध्ये आपण आलोय आणि पाश्चिमात्य इकडे आपलं सगळं हे जात आहे. पण काही साधनं चांगली आहेत की त्या साधनांच्या आधारे जर का आपण त्याला समजून घेतलं, वेळ दिला, आपण गायडन्स घेतलं, तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण ही प्रोसेस करू शकतो, झालेल्या चुका दुरुस्त करू शकतो. बरोबर आहे. दुर्दैवानं काय होतं, लोकांना म्हटलं की मला ही खुर्ची आता चांगली नाहीये, ही बदलून मला आता दुसरी चांगली 10,000ची खुर्ची घ्यायची आहे, पटकन घेतील ते. पण लोकांना जर म्हटलं की तुम्हाला आणि तुमच्या मुलाला तुमचं नातं चांगलं झालं पाहिजे म्हणून तुम्ही एखादा असा कोर्स करा, तो चांगला असतो. कोर्सवर खर्च करायचा म्हटला, पुस्तकांवर खर्च करायचा म्हटला, स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. आता मला एखादं काम केल्यानंतर 10,000 रुपये मिळणार आहे तासाभराचं काम करून, पण नाही घ्यायचं आहे, मला माझा 1 तासाचा वेळ पाहिजे आहे, माझ्या मुलांसोबत मला द्यायचा आहे. तर 99% लोक तो वेळ तिकडे 10,000 रुपये मिळवण्यात घालतात. बरोबर आहे. तो 10,000 रुपये सोडून देऊन 1 तास माझ्या मुलांसोबत किंवा कोणासोबत देण्यासाठी म्हणून सोडतील, असं होत नाही. हा सगळ्यात मोठा धोका आहे आणि हे लोक समजून घेत नाही. खरंच तुम्ही जे सांगितलं म्हणजे पालकांना सुद्धा यातनं खूप रिअलाइज होईल की तुम्ही जसं 10,000चं उदाहरण दिलं, त्या 10,000पेक्षा ती मुलं लाख पटीनी मोठी होऊ शकणार आहेत आत्ताच्या काही कृती की जे आई वडील करणार आहेत. आणि खरंच आई वडिलांचा सहवास आणि आई वडिलांचे शिक्षण ही खूप महत्वाची असते. हे मी माझ्याही प्रवासात आता बघतेय. मी माझ्या नवऱ्याने शिकवलेल्या गोष्टी आणि शाळेत शिकलेल्या गोष्टी
म्हणजे ऑफकोर्स आई वडीलच पहिले गुरु आहेत, त्याच्यानंतर बाहेरच्या सगळ्या गोष्टी आहेत. आता जसं जसं मूल पुढे मोठं होत जातं, हल्ली 5वी 6वी पासूनच ठरवलं जातं की तुला 10वी नंतर काय करायचंय. तुम्हाला असं वाटतं का की खूप अर्ली स्टेज होते? म्हणजे मी पण आता काही त्याच्यामध्ये खूप सारे मतप्रवाह आहेत, पण मला जर तुम्ही विचाराल तर माझं असं मत आहे याच्यामध्ये चूक काही नाही आणि वाईट पण काही नाही. ओके. म्हणजे खूप चांगलं आहे. पण तुम्हाला ज्या स्टेजला असं समजतं की माझ्या मुलाचा कल जो आहे तो या गोष्टींकडे आहे, चांगल्या पद्धतीने क्लिअर होतं, तर तुम्ही एक विशिष्ट वेळ राखून ठेवून त्याला त्याच्यामध्ये स्पेशल जाण्यासाठी प्रयत्न करणं हे काही चुकीचं नाहीये. पण त्याच वेळेस इतर दरवाजे बंद करून टाकायला पाहिजे हे पण नाही ना. म्हणजे मला एक सांगा, आता उदाहरण म्हणून मी स्पर्धा परीक्षेत आहे म्हणून मी स्पर्धा परीक्षेतलं उदाहरण देतो. 5व्या वर्गामध्ये एखाद्या मुलाला किंवा त्याच्या पालकांना असं वाटलं की आपलं मूल जे आहे ते IAS होण्याच्या क्षमतेचं आहे, त्याची चुणूक आहे आणि तेवढं मला ते दिसते आहे, आणि त्या दृष्टीने त्यांनी ते प्रयत्न सुरू केले. त्यात वाईट काय आहे? काहीच वाईट नाही. बरोबर आहे. ते प्रयत्न सुरू केलेत म्हणून तुम्ही बाकीचं बंदच करून टाकलं तर ते वाईट आहे. बरोबर. तुम्ही तिकडे काय करताय, समजा IAS ची तयारी एखाद्याला करायची आहे तर त्याला 5व्या वर्गापासून स्कॉलरशिप आली आणि त्याला वेगवेगळ्या परीक्षांना बसवणं. म्हणजे सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीला हे तर माहित असतं की स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा IAS साठी खूप वेगवेगळ्या क्षेत्राचं नॉलेज लागतं. बरोबर. आपण त्याला म्हणतोच की जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. तर वेगवेगळ्या क्षेत्राचं नॉलेज लागतं, म्हणून मग त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती देणे. पालकांनी समजा तसे प्रयत्न केलेत की वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती होईल अशा दृष्टीने केलं. रोजचा पेपर वाचायची त्याला सवय लागली. IAS जो असतो त्याला त्याचा जो मेंदू असतो तो अनालिसिस टाईपचा असतो, त्याला गोष्टींचं अनालिसिस करता आलं पाहिजे. मग ते अनालिसिस करता येण्यासाठी त्याचं वाचन तशा पद्धतीने चांगलं झालं पाहिजे. बरोबर. चांगल्या पुस्तकांचं वाचन त्याला होईल अशा पद्धतीने प्रयत्न करणं, यात चुकीचं काय आहे? बरोबर, काहीच चुकीचं नाही. आणि त्यासाठी एखादा क्लास असेल, एखादा कोर्स असेल, एखादं काही असेल आणि त्याचा उपयोग होतो आहे आणि ते घेण्या इतपत माझी क्षमता पण आहे आणि ते केल्यानंतर मी बाकीच्या गोष्टी काही बंद नाही करणार आहे, तर मग त्यात वाईट काहीच नाहीये. बरोबर. वाईट कुठं सुरू होतं की मला आता वाटतंय की माझा मुलगा IAS झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय, तुम्ही आता त्याला खेळायला पाठवत नाही. तेच माझं हेच म्हणणं होतं की 5वी 6वीत आहे आणि आता हे व्हायचंय, मग तू खेळायला नाही जायचं, फक्त अभ्यास. IAS झालेले मुलं जास्त आता आर्ट्स मधून गेलेले आहेत हे खरं आहे, पण याचा अर्थ त्याला आता सायन्स करून IAS करता येणार नाही असं नाहीये. तुम्ही अलीकडच्या काळात बघितलं तर खूप सारे मुलं आहेत जे IIT मधून गेलेले आहेत, MBBS झालेले आहेत आणि खूप चांगले अनेक पद्धतीने त्यांनी IAS केलेला आहे. नंतर त्याला जर आवड कशात आहे, सायन्स मध्ये आहे का? सर्वसाधारण आहे की ज्याचा मेंदू जो आहे, सायन्स आहे म्हणजे काय आहे, प्रत्यक्ष डोळ्यानं दिसण्यावर ज्याचा विश्वास आहे, ते समजून घेण्यावर, कार्यकारण भाव समजून घेणं, सायन्स म्हणजे कार्यकारण भाव आहे, त्याच्यावर ज्याचा विश्वास आहे, म्हणजे ते ज्याच्यात त्याला इंटरेस्ट आहे, अशा व्यक्तीनं सायन्सकडे गेलं पाहिजे. साहजिक आहे, ते सिंपल आहे. दुसरं असं की अनेक लोक हे म्हणतात की सर सायन्सकडे गेला म्हणजे त्याला आर्ट्स म्हणजे काहीच इंटरेस्ट नसला पाहिजे, असं पण नाही. आता तुम्हाला सांगतो, परवा दिवशी मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक अतिशय IT मध्ये, म्हणजे आता आपण जे UPI वगैरे म्हणतो ना, ते UPIचं शोध ज्यांनी लावला तर ते आगाशे सर म्हणून आहेत, मोठं आणि चांगलं व्यक्तिमत्व, त्यांना बोलावलं होतं. ते 2 मोठ्या, म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की 3 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा मी फाउंडर आहे. लोक मला एकाच कंपनीचा फाउंडर म्हणून ओळखतात, पण ऍक्च्युअली 3 आहेत. आणि मला ते खूप महत्वाचं वाटलं. त्यातली पहिली कंपनी म्हणजे ते ITचं जे आहे ते, त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग मध्ये झालेलं होतं, सायन्स मधून, त्याच्यात त्यांनी चांगलं काम केलं, मोठी कंपनी केली आणि हे सगळं केलं, ते आहे. दुसरी कंपनी त्यांची जी होती ना, ती होती जे आपले कोरफड असते ना, कोरफडीच्या ते हे बनवून ते विकणार जे असतं त्याची कंपनी. फील्ड बघा, ती ऍग्रिकल्चर फील्ड, म्हणजे एकदम वेगळं सौंदर्य प्रसाधन ज्याला म्हणून आपण तिकडे गेले ते. आणि तिसरी कंपनी कोणती, तर त्यांची म्युझिकची, आणि त्यांनी स्टेजवर गाणं पण म्हणून दाखवलं आणि तिथं पण त्यांचं अतिशय उत्कृष्ट काम आहे. सर, तुम्ही जसं म्हटलात आता की म्हणजे 5वी पासून काही हरकत नाहीये, मी माझंही तेच, पण आई वडील जे करतात की खेळणं नको आणि फक्त अभ्यास पाहिजे आहे. जसं जसं वय पुढे येत जातं, 10वी झाली, तर हल्लीची शिक्षण पद्धती ही तुम्हाला असं वाटतं का की खूपच कमर्शियल वेकडे वळालेली आहे? कसं आहे ना, काळ जसा बदलतो तसे काही बदल होतात. म्हणजे आधीच्या काळात असं होतं की शिक्षण हे बऱ्यापैकी आपण म्हणतो ना वैदिक संस्कृती वगैरे तशा टाईपचं होतं.
आता त्याची तुलना आत्ताच्या काळाशी करून चालणार नाही. बरोबर. आता म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, गव्हर्नमेंट सुद्धा एज्युकेशनल एखादी कंपनी आहे, तर त्या एज्युकेशनल कंपनीमध्ये म्हणजे एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन चालवणारी कंपनी आणि एखादी दारू विकणारी कंपनी, याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या गव्हर्नमेंट काही भेद करत नाही. किती मोठा विरोधाभास आहे हा. ओके. ही एक आहे. लोकांच्या दृष्टीने सुद्धा सांगतो तुम्हाला, ह्या झाला गव्हर्नमेंटचा संरचनात्मक बदल. ओके. लोकांच्या दृष्टीनं किती, म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर लोक, एखाद्या व्यक्तीकडे पैसा आहे तर तो पैसा कशातून आलाय, म्हणजे त्याने शाळा चालवून पैसा मिळवलेला आहे की दारूचं दुकान करून पैसा कमावलेला आहे, लोकांना काही फरक पडत नाही. बरोबर आहे. 2 नंबरचं काम करून त्याने पैसा मिळवलेला आहे का किंवा असं, लोकांना काहीही फरक पडत नाही. म्हणजे हा जो बदल पैशाकडे पाहण्याचा आहे हा ट्रेमेंडस बदल आहे, जुन्या काळापासून आतापर्यंत आलेला. आणि त्याच्यानुसार मग शिक्षण व्यवस्थेवर त्याचे पडसाद होणार नाही असं कसं होईल? होणारच आहे, ते आपोआपच होणार आहे. आता यामध्ये पुन्हा एक गोष्ट महत्वाची आहे की प्रत्येकाला ठरवलं पाहिजे की आपण चांगलं काय करू शकतो. बरोबर. प्रायव्हेट मधून तुम्ही शिकताय, गव्हर्नमेंट मधून शिकताय, कमर्शियलचा जो पार्ट येतो ना, तिथं आपण काय म्हणतो, कमर्शियल हे निगेटिव्ह अर्थानं घेतो. ऍक्च्युअल मध्ये मी त्याला कमर्शियलच्या ऐवजी प्रोफेशनल शब्द वापरेल. कमर्शियल आणि प्रोफेशनल ह्या 2 शब्दामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. बरोबर. कमर्शियलचा फोकस पैशावर असतो, प्रोफेशनलचा फोकस हा प्रोफेशनवर असतो. म्हणजे डॉक्टर जेव्हा प्रोफेशनल असतो तेव्हा तो माझ्या डॉक्टरकीच्या नात्यानं, म्हणजे डॉक्टर ह्या नात्यानं जे काही प्रोफेशन म्हणून करावं लागतं त्या गोष्टी करण्याचं त्याला सेंटरमध्ये राहतो. शिक्षक हा जेव्हा प्रोफेशनल असतो तेव्हा शिक्षक म्हणून त्याला काय उत्कृष्ट भूमिका करता येईल त्यासाठी तो प्रोफेशनल असतो. आई प्रोफेशनल असू शकते, वडील प्रोफेशनल असू शकतात, सगळेजण प्रोफेशनल असू शकतात आपापल्या त्या भूमिकेपुरतं. तिथं त्या भूमिकेवर फोकस असतो. आपण जेव्हा कमर्शियल म्हणतो तेव्हा सगळा फोकस जातो पैशांवरती. त्यामुळे मी असं म्हणेन की आपण कमर्शियल न होता प्रोफेशनल होण्याकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे. बरोबर. मी कुठलंही काम करतो आहे तर आता समजा मी एक इन्स्टिट्यूट चालवतो आहे, तर त्या इन्स्टिट्यूटचा संस्थापक म्हणून किंवा ते चालवणारा एक व्यक्ती म्हणून, डायरेक्टर म्हणून माझी भूमिका काय असायला पाहिजे, मी त्या दृष्टीनं ती भूमिका सेंटरमध्ये ठेवून काम केलं पाहिजे. बरोबर आहे. मी जेव्हा पैसा कशात मिळेल हा फोकस समोर, डोळ्यासमोर ठेवून काम करतो तेव्हा मी कमर्शियल होतो आणि तिथं मग ती भूमिका निगेटिव्ह मध्ये जाते. पण तुम्ही प्रोफेशनल होण्याच्या दृष्टीने जर का प्रयत्न केला तर ते निगेटिव्ह नाही, ते पॉझिटिव्ह आहे. प्रोफेशनल हे प्रत्येकाला होणं गरजेचं आहे. तुम्ही त्या प्रोफेशन मध्ये परफेक्ट जर काम करत असाल तर अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात. आणि प्रोफेशनलला हे पण एक लक्षात ठेवावं लागतं की एखादा समजा आपण म्हणू की एखादा बिझनेस आहे, एखादा व्यवसाय आहे, तर तो व्यवसाय चालवण्याच्या दृष्टीनं आपले प्लस पॉईंट जसे माहीत असले पाहिजे तशा आपल्या मर्यादा पण माहीत असल्या पाहिजे. बरोबर आहे. आता इन्स्टिट्यूट म्हणून मी समजा ज्ञानज्योती एज्युकेशनचा डायरेक्टर आहे, तर मी जर असं ठरवलं की मला खूप मनापासून वाटतं की 1000 मुलांना ज्यांना खूप जास्त गरज आहे अशा मुलांना मी शिक्षण दिलं पाहिजे. पण कसं देणार, त्यासाठी रिसोर्सेस लागतात. अगदीच बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जागा लागते, तुम्हाला सगळे रिसोर्सेस लागतात. मग हे रिसोर्सेस करण्यासाठी म्हणून तुमचं प्रोफेशनलिझम कामी येतं. तिथं तुमची ती मर्यादा आहे की तुम्ही 50च मुलांना शिकवू शकता, 100च मुलांना शिकवू शकता, तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्यामध्ये त्यात बेस्ट काम करणं हे तुमचं टार्गेट तिथं असायला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपण प्रोफेशनल, आपली मर्यादा आपल्याला माहित आहे म्हणून. आई वडील म्हणून आपल्या कुटुंबामध्ये आहे समजा, आपली कितीही इच्छा असली तरी कोणी काही असे कितीही मुलं होऊ देतात का? नाही. आपण आपल्याला माहित असतं की आपण 1-2 मुलांचं खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करू शकतो, त्यांना वेळ देऊ शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि तेवढीच सिंपल गोष्ट आहे की तुम्ही एखादी इन्स्टिट्यूशन चालवत असताना एज्युकेशनमध्ये हे खूप जास्त महत्वाचं आहे, म्हणून सांगतोय की तुम्ही तुमच्या प्रोफेशनवर फोकस केला पाहिजे, ना की कमर्शियलवर. प्रोफेशनवर फोकस करणं म्हणजे तुम्ही ती जी तुमची भूमिका आहे, शिक्षक म्हणून असेल तर शिक्षक म्हणूनची भूमिका, एज्युकेशनच्या एखाद्या संस्थेचे डायरेक्टर असाल तर ते डायरेक्टर म्हणूनची तुमची भूमिका, ह्याच्यावर तुमचा जर फोकस राहिला ना तर मग ह्या ज्या गोष्टी आहे कमर्शियल होणं वगैरे हे आपोआप मागे पडतात. आणि ते त्या प्रोफेशनलिझमच्या भूमिकेमध्ये असं नाही आहे बरं की तुम्ही ते चालवू शकणार नाही, ते चालवण्याच्या दृष्टीनं सुद्धा त्याच्यामध्ये ते सगळं अंतर्भूत आहे, त्या भूमिकेमध्ये ते अंतर्भूत आहे. फक्त आपल्या मर्यादित
स्कोपमध्ये काम करणं हे तिथं अपेक्षित हो आहे. हो. नाही, हल्ली म्हणजे काय होतं, तुम्ही जसं म्हटलात की लोकांकडे पैसेही आहेत, हो, पण कुठे द्यायचे आणि कुठे घालवायचे. बरोबर. मग शिक्षणावरती एवढा पैसा का घालवायचा? ते पचतच नाही लोकांना अजून. हा, असं नाहीये ना. हा. म्हणजे तुम्ही जे सांगताय मलाही 100% ही गोष्ट मान्यच आहे, कारण की खरंच रिसोर्सेस म्हणा, माणसं लागतात, सगळ्याच हो. गोष्टी लागतात. हो हो. ही काही एवढीशी गोष्ट आहे का की ज्यातनं ते होणार आहे? नाही, म्हणजे मुलांच्या फिया वाढत चाललेल्या आहेत, बरोबर. पण त्याच्यासाठीही काहीतरी कारणं असतील. हो, हो. म्हणजे त्या प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन दिलं जातं, कारण की हो ना. तशा प्रकारची क्वालिटी माणसं तिथे आहेत, अगदी अगदी अगदी. प्रोफेशनल्स आहेत. आहेत आहेत. तुम्ही जो आता शब्द वापरला तो, प्रोफेशनल्स आहेत आणि प्रोफेशनल असण्याची खरी गरज आहे. राईट, बरोबर आहे. गरज आहे. आता मुलांचं म्हणजे आपण जे 8वी 9वी 10वीच्या मुलांचं बघतो हम्म. की 10वी नंतर हे मला करायचं आहे, बरोबर. कारण की म्हणजे लवकर ठरवणं हे गरजेचंच आहे त्या मुलाची कल बघून. बरोबर. पण परदेशात जाणं हो. म्हणजे माझं 10वी पर्यंत शिक्षण आता इथे झालंय, हम्म. पण पुढच्या शिक्षणासाठी किंवा बरोबर. 12वी नंतरच्या शिक्षणासाठी हम्म. परदेशातच गेलं पाहिजे, हम्म. की जेणेकरून हम्म. तुला चांगलं भविष्य मिळणार आहे. हो. तर ह्याच्यात तुमचं काय मत आहे? मी असं म्हणेन की ज्यांना हा निर्णय घ्यायचा आहे हो, त्यांनी आधी गेलेल्यांकडे पाहिलं पाहिजे. ओके. म्हणजे ते सोपं आहे, खूप सोपं आहे की आधी जे गेलेले आहेत त्यांचे अनुभव काय सांगतात. हो हो. म्हणजे बाहेर देशात जावं की नाही जावं याला असा एक ढोबळ उत्तर नाहीये. हो, जावं किंवा नाही जावं हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. राईट. तुमच्या प्रायोरिटी काय आहे, म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे, तुमचा रोल काय असणार आहे, त्याच्यासाठी तिथं जाणं कितपत कामाचं असणार आहे. राईट. आणि गेल्यानंतर तुम्ही असं नाही की गेले आणि तिकडे सेटलच झाले प्रत्येकाला. हो, काही लोक जाणार, सेटल होणार, काही हो. लोक नाही जाणार, ते परत येणार. राईट, बरोबर आहे. साहजिक आहे ते. हो आणि आलेले आहेत असे प्रत्येक प्रकारचे उदाहरणं आहेत. हो हो, खरंच आहे. म्हणजे जसं इथून तिथं गेले आणि तिथं जाऊन सेटल झाले असे उदाहरणं आहेत, तसे असे उदाहरणं पण आहेत की तिथं गेले, त्यांचं काम केलं आणि ते इथं आले आणि इथं त्यांनी खूप चांगलं काम केलं. बरोबर. आता आपल्याकडेच अनेक म्हणजे खूप सारे उदाहरणं आहेत. आता आपले जे देशपांडे सर आहेत, हो, परसिस्टंट वाले, ओके. सरांचं किती मोठं उदाहरण आहे. म्हणजे अनेक लोक आहेत, अनेक उदाहरणं आहेत, मी तुम्हाला एक सांगतोय. तर ते तिथं गेले, त्यांनी चांगल्या गोष्टी तिथल्या शिकून घेतल्या, इथं आले, अतिशय उत्तम काम केलं, त्यांनी करत आहेत ते, असे पण लोक आहेत. म्हणजे तुम्हाला काय करायचंय किंवा तुमचा प्रकार कशात मोडतो हे आपल्याला ते शोधावं लागणार आहे. राईट. पण मला असं वाटतं की शिकण्याच्या काळामध्ये तुम्ही बंधनं घालून घेऊ नका स्वतःवर की नाही मला फक्त पुण्यातच राहायचं आहे. हो, समजा एखादा खेडेगावात असेल, लातूरला असेल तर मला हम्म. लातूरमध्येच राहून शिकायचं आहे. बरोबर तुम्ही म्हणाल की मी समजा दिल्लीला आहे तर मला दिल्लीलाच जाऊन शिकायचं आहे, हे बरोबर चुकीचं आहे. तुमचा फोकस कुठं असला पाहिजे, मला जे शिकायचं आहे ते त्याचं- बेस्ट कुठं मिळणार आहे, बरोबर, अगदीच बरोबर. ते जिथं कुठं बेस्ट असेल तिथं जायला मी तयार आहे. हो. मग समजा ते अंटार्क्टिकावर असेल तर मी तिथे जाईल आणि जर ते शेतात असेल, एखाद्या जंगलात असेल तर मी तिथे जाईल. राईट. म्हणजे तो बरोबर आहे. पार्ट नाही. पण लोक काय करतात ना, ते आपण म्हणतो ना काय, ज्या गोष्टीवर आपला फोकस असायला पाहिजे ते सोडून देऊन भलत्याच गोष्टीवर राहतं. राईट. तर लोकांना नाही, आम्हाला पुण्याला जाऊन करायचं आहे तर कुठला कोर्स करू. हो. म्हणजे लोकांना पुण्याला येणं हे टार्गेट आहे, लोकांना काय अमेरिकेत जाणं हे टार्गेट आहे, अमेरिकेत जाऊन शिकायचं काय आहे ते टार्गेट नाही आहे. लोकांना म्हणजे समजा खेड्यावरचा असेल एखादा, त्याला असं वाटलं की हो. मला सोलापूरला यायचं आहे तर हो. सोलापूरला येणं हे त्याचं टार्गेट आहे. राईट. हे चुकीचं आहे. तुम्हाला सोलापूरला जाऊन शिकायचं काय आहे. राईट, खरंच आहे. लोक हा. म्हणजे मुलं, पालक, ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे- गमतीशीर गोष्टी होतात. हा. मी जेव्हा पॅरेंटिंग करतो ना, हो, आता वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी पर्सनल पॅरेंटिंग करत नाही, पण हो. सेशन्स घेतो. ओके. आता कामाच्या निमित्तानं खूपदा वेगवेगळ्या पालकांशी भेटी भेटणं पण होतं. होतात. हो तर त्यांचा सगळा जो कल असतो ना, हो तो असतो की हॉस्टेल किती चांगलं आहे, हो तिथं सुविधा कशा चांगल्या आहे. हो. सांगताना पण ते सांगतात हे बघा बरं तिथं इतक्या चांगल्या सुविधा आहेत, हो, हो, हो. एवढी फी आहे त्याची. हा, पण तुम्ही काय शिकायसाठी गेलेला आहात. मग तुम्ही तर हे तर क्लिअर करा की तुम्ही कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात तरी हो. तुमच्या घरी तुमच्या माणसांनी प्रेमानं बनवलेलं जे तुम्हाला मिळणार आहे ते हो. अन्न तुम्हाला कोणत्याच 5 स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही. हो, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ते हॉस्टेल किती पॉश आहे, जेवण किती चांगलं आहे याच्यात गुंतू नका, राईट. की तुम्ही जिथे शिक्षण घेता तिथं त्याला काय शिकायला मिळत आहे.
बरोबर कशा चांगल्या लोकांच्या तो संपर्कात येतो आहे, त्याचं वातावरण कसं बदलतं आहे, याच्यावर तुमचा फोकस ठेवा. बरोबर. आपोआप तुमची गाडी रुळावर येईल. अगदीच बरोबर. सर, ह्यामध्ये आता मुलं 10वी नंतर ठरवतात की तुम्ही जसं म्हटलात सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, की त्याची ऊर्जा ज्या ठिकाणी वाहते त्यांनी ते क्षेत्र निवडलं पाहिजे. पण जेव्हा मुलगा ठरवतो की म्हणजे तो 10वी ठरवत असेल किंवा 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर, की मला आता स्पर्धा परीक्षांना बसायचं आहे, पण स्पर्धा परीक्षाच करायची आहे, बरोबर, तर त्याच्यासाठी प्लॅन बी ही काही कॉन्सेप्ट असली पाहिजे का? मस्त आहे. म्हणजे आजच्या काळात आहे ना, फक्त स्पर्धा परीक्षेसाठी म्हणून नाही, ओके, तर एकंदर पूर्ण करिअरसाठी पण आपल्याकडे प्लॅन बी असला पाहिजे. ओके. बघा, एखादी व्यक्ती आहे, मी अतिशय उत्कृष्टपणे काय करू शकतो, तर मी खूप चांगल्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचं आकलन करू शकतो. आकलन करण्याची माझी क्षमता खूप चांगली आहे. त्यानंतर जर काय चांगलं मी करू शकत असेल तर मी शिकवू चांगला शकतो, म्हणजे सेकंड नंबरवर आली गोष्ट. बरं, ह्या दोन गोष्टीच्या नंतर मी काय चांगला करू शकतो, तर मला वाचायला किंवा फिरायला, लोकांना भेटायला आवडतं. बरोबर. काय झालं, मी प्रायोरिटी ठरवली की मला सगळ्यात चांगलं ते आहे, त्याच्यानंतरचं हे आहे, त्याच्यानंतरचं हे आहे. आता हे झाले माझे अंतर्गत गुण आहे समजा माझ्यातले. तर एखादं जेव्हा आपण करिअर करतो की माझ्यासाठी ह्या सगळ्या ह्याच्यातून बेस्ट करिअर जे आहे हे असू शकतं. समजा एखाद्यानं म्हटलं की IAS होणे आहे, तर IAS होणं हे बेस्ट माझ्यासाठीचं करिअर असू शकतं. मी ठरवलेलं आहे, माझ्यातले गुण हे ते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ते ठरवलेलं आहे. पण IAS होणं ही फक्त तुमच्या एकट्यावर अवलंबून असलेली गोष्ट नाहीये. बरोबर. त्यात बाकीच्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. बरोबर. मग बाकीच्या गोष्टी इन्व्हॉल्व आहे म्हटल्यानंतर तुमची जी डिपेंडन्सी आहे ती वाढली. तुम्ही एकटे नाही ठरवू शकत की मी होणारच असं, बाकीच्या गोष्टी आहे. मग ती वास्तविकता तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार समजा यदा कदाचित 1% असं समजा की हे नाही झालं तर काय, बरोबर, दुसरं काय, मग माझ्यात दुसरं कोणती चांगले गुण आहे की मी ते पण तेवढं नाही पण त्याच्यापेक्षा खालच्या स्टेजला चांगलं करू शकतो. बरोबर. असा विचार नक्कीच केला पाहिजे. तिथं आपण म्हणतो की बी प्लॅनचा विचार येतो. राईट. आणि बी प्लॅन ह्याच्यासाठी आवश्यक असतो की आत्ता दिवसेंदिवस काय होत आहे, स्पर्धा वाढते आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जग खूप जास्त गतिमान होते आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेचं सोडा, एखाद्यानं म्हटलं की मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, सॉफ्टवेअर इंजिनियरच्या क्षेत्रामध्ये किती बदल रोज होत आहेत, प्रचंड बदल रोज होत आहेत. अगदीच बरोबर. कोणतेही सेक्टर पकडा तुम्ही. एखाद्यानं म्हटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टरकीमध्ये किती बदल रोज होत आहेत, ऍडव्हान्समेंट प्रचंड होत आहेत ना, प्रचंड. मग अशा वेळेस तुम्ही जर का बी प्लॅन नाही ठेवला, तुम्हाला जर चांगलं माहित नसेल की मी सेकंडमध्ये काय करू शकतो, माझ्याकडे काय ऑप्शन असू शकतो, तर मग तुम्ही आपोआपच तुमच्या त्या शिकण्याच्या आणि त्या सगळ्या करिअरच्या आनंदात्मक प्रोसेसमधून तुम्ही दुःखाकडे वळता, कारण तुम्ही ते ओढवून घेता. तर मी असं म्हणेन की इथे माणसानं थोडं प्रॅक्टिकल असलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकल असण्यासाठी बी प्लॅन हा एका प्रमाणात करा. तुम्ही असं म्हणू शकता की मी आता फक्त ठरवून ठेवणार आहे, करणार काही नाहीये 2 वर्ष, पण कदाचित ह्या 2 वर्षामध्ये मी जर का IAS नाही झालो तर त्यानंतर 2 वर्षानंतर माझे असे प्रयत्न बी प्लॅन साठी असणार आहेत, असं तुम्ही ठरवू शकता. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की सर मी आता हे जे पुढचे ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष आहे त्यात मी रोज 10 तास माझ्या अभ्यासासाठी देणार आहे, त्यातला 8 तासाचा वेळ हा मी माझ्या ए प्लॅन म्हणजे IAS साठी देईल आणि 2 तासाचा वेळ मात्र मी बी प्लॅन म्हणून ह्या एका गोष्टीकडे पाहतो आहे तर त्याच्यावर देणार आहे. मी असं म्हणेन की हा बेस्ट डिसिजन आहे. आणि तुम्हाला आनंदानं मला हे सांगावं वाटतं की असा क्रिस्टल क्लिअर विचार करणारे मुलं सुद्धा माझ्याकडे आहेत. अरे वा. पालकांना नाही करतायत पण त्या मुलांना करता येतं. लोक म्हणतात की आजकाल मुलं खूप हे आहे ते आहे ते आहे, खूप बोलतात, पण मी अभिमानानं सांगतो की माझ्याकडे काही मुलं अशी आहेत की जी अत्यंत क्लिअरिटीनं विचार करतात. ते सांगतात स्पष्टपणे, सर मी 10 तास देणार आहे पण हे 2 तास जे आहे ना हे माझे ह्या गोष्टीवर असणार आहे ज्याचा तुमच्याशी किंवा ह्या स्पर्धा परीक्षेशी काही संबंध नाहीये. मला अतिशय आनंद वाटतो. म्हणजे अशी मुलं भेटली ना की एक आपल्याला वेगळं हे वाटतं की अरे एवढी क्लिअरिटी जर याच्याकडे आहे तर हा सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. खरंच आहे. बी प्लॅन हा पूर्ण करिअर साठीच असला पाहिजे. हो बरोबर आहे, खूप आवश्यक आहे. त्याच्यात थोडं दुसरी एक बाजू अशी आहे त्याला की काही लोकांना बी प्लॅन तयार करणं किंवा ठेवणं हे थोडंसं अवघड जातं. कारण ते आपण म्हणतो ना की आपला मेंदूचा एक पॅटर्न असतो विचार करण्याचा, सगळ्यांचा तो सारखा नसतो. बरोबर आहे. आणि काही लोकांचं असं असतं की ते गरज नसताना बी प्लॅन, पुन्हा एक बी प्लॅन, मग पुन्हा एक बी प्लॅन असं त्याच्यात राहतात. बघा तुम्ही
काही मुलं काय करतात ना, एक पुस्तक असतं त्याला एक कव्हर घालतात, त्यात समाधान होत नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा एक कव्हर घालतात, त्या कव्हरवर एक कव्हर टाकतात. अशी काही मुलं असतात. आणि काही मुलं शेवटपर्यंत कव्हर टाकत नाहीत. त्याला कव्हर कोणी टाकून दिलं तर काढून टाकल्याशिवाय तो राहणार नाही. बरोबर आहे. म्हणजे हा एक गमतीचा भाग आहे. तर तसं काही मुलांचं असतं की त्यांना बी प्लॅनची सवयच असते, म्हणजे करायचंच असं असतं. हे चांगलं आहे, त्यांनी मग ते मर्यादित ठेवलं पाहिजे, कारण जास्त बी प्लॅन बनवणं पण घातक आहे. म्हणजे तुम्ही 10 तासापैकी समजा 2 तास तुमच्या बी प्लॅनला देत असाल तर गुड, चांगली गोष्ट आहे. पण 10 तासापैकी तुमचे 5 तास बी प्लॅन मध्ये जात असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणून ते, आणि ज्यांना बी प्लॅन बनवणंच अवघड आहे, काही लोक असतात ती भावनिक असतात, म्हणजे माझ्यासारखी काही लोक असतात की नाही एकच बनवायचं आणि त्याच्यातच करायचं सगळं. त्यात आपण पूर्ण आपली डिपेंडन्सी वाढते, रिस्क वाढते. त्यांनी जाणीवपूर्वक बी प्लॅन तयार केला पाहिजे, त्याच्यासाठी गायडन्स घेतलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे, आणि एकतरी बी प्लॅन निदान त्यांनी बनवला पाहिजे. मला जर तुम्ही विचाराल तर मी 1, 2 आणि 3 ह्या ह्याच्यातला आहे बेस्ट पैकी. मला असं वाटतं की बेस्ट एक ऑप्शन तुम्ही निवडा, त्याच्यासाठी झोकून द्या, 80% वेळ तुमचा त्याच्यासाठी द्या. उरलेल्या 20% तुम्ही 10% देऊ शकता बी आणि सी वर. तर तो बेस्ट. हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे 10वी नंतर कदाचित ते प्रमाण 80च्या ऐवजी 70 आणि बाकी 30 असे असेल, असं असू शकतं. पण ते प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि जर समजा तुम्हाला ठरवता येत नसेल तर एका चांगल्या मार्गदर्शकाची मदत घ्या. बरोबर. की ते ठरवता येईल तुम्हाला. बरोबर. पालकांनी सुद्धा तसंच केलं पाहिजे. पालकांनीही विचार करताना हा विचार केला पाहिजे की हे आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे, हे आपण करायचं, हे आपलं कॉमन एक टार्गेट आहे. पण हे नाही झालं तर काही वेळ देऊन आपण हा एक प्लॅन थोडा तयार केला पाहिजे. आणि याला आपण 20% वेळ, 20% आपलं श्रम, पैसा याच्यावर पण खर्च केला पाहिजे. बरोबर. तर प्रमाण जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. बरोबर. ते ठेवलं ना तर ते नेहमी बेस्ट असतं. आपण म्हणतो ना, म्हणजे अति प्रत्येक गोष्टीमध्येच वाईट असतं, तसं इथं पण आहे. बरोबर. सो ह्या सगळ्या ह्याच्यात मला तुम्हाला एक जो महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे असा की आत्तापर्यंत एवढे विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेलेले आहेत, म्हणजे 90sचे विद्यार्थी आणि आत्ताचे. तुम्ही जसं आत्ता म्हटलात की आत्ताची मुलं खरंच काही इतकी क्लिअर आहेत की त्यांना म्हणजे 10 तासांपैकी 2 तास आणि 8 तास ह्याचं बायफर्केशन एकदम नीट करता येतं. तर हे तुम्ही काय सांगाल, आधीची मुलं वर्सेस आत्ताची मुलं? तसं पाहायला गेलं ना तर मूल जेव्हा जन्माला येतं काहीच बदल नसतो, आधीचे पण आणि आत्ताचं पण. बरोबर. ते 70 मधलं आहे का 60तलं आहे का आत्ताचं कालचं मूल आहे, काही फरक नाहीये. फरक कुठे आहे, ते जन्माला आल्यानंतर आपण त्यांना ज्या प्रकारचं वातावरण देतो आहे त्यात खूप बदल झालाय. बरोबर. म्हणजे मला आठवतं की आम्ही जेव्हा लहानपणी होतो तेव्हा आम्हाला बरेचदा हॉस्टेलची माझ्या फी 10 रुपये भरण्यासाठी माझे वडील जे आहेत तर ते गावावरून चालत साधारणतः एक 14-15 किलोमीटर चिखल तुडवत तालुक्याच्या गावाला यायचे. एवढ्या कमी प्रमाणामध्ये सुविधा आपल्याकडे होत्या. पण आता अगदीच म्हणजे मजुरी करणारा सुद्धा माणूस जर तुम्ही पकडला तर त्याच्याही कडे एखादा स्मार्टफोन असतो. मजुरी करणाऱ्या घरच्याकडे पण एखादा स्मार्टफोन असतो. तर ह्या स्मार्टफोनमुळे काय बदल झालेत तर खूप बदल झाले. त्या मुलाला ज्या गोष्टी कदाचित माहीत होण्यासाठी 70च्या पिरियड मधल्या मुलाला माहीत होण्यासाठी 10, 20, 30 वर्ष द्यावी लागली असतील, त्याला ह्या गोष्टी आज घरीच माहीत होतात. बरोबर. म्हणजे अगदी त्याचं वयाचे 10 वर्ष पण सोडा, अगदी त्याच्याही आधी त्याला माहीत होतात. ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याही होतात, ज्या गोष्टी नाही माहीत व्हायला पाहिजे त्याही होतात. बरोबर आहे. आता ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही चांगलं आणि वाईट असा आता विचार करू शकत नाही. आता तुम्हाला ह्याच्यानुसार काय केलं पाहिजे. आता असं करायला पाहिजे की आत्ताची जी मुलं आहेत त्यांना आपल्यापेक्षा खूप जास्त गोष्टीची खूप कमी वयात माहिती होते. मग तुम्ही त्यांना जेवढं ओपन करता येईल तेवढं ओपन केलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे. बरोबर आहे. जुन्या काळामध्ये कडक शिस्तीमध्ये वागवणं ज्याला आपण म्हणू, तर ती कडक शिस्त जर तुम्ही आजच्या काळात वापरायला गेलात तर तुम्ही चुकीचं काम करता. मला तुम्ही सांगा, तुम्ही एकाच वेळेस एक्सलेटर पण दाबताय आणि एकाच वेळेस ब्रेक पण दाबताय, काय होणार? नाही होणार आहे. पॉसिबल नाही. गाडी गरम होईल, बंद पडेल, म्हणजे प्रॉब्लेम तयार होतील. तसंच तुम्ही त्या मुलाला एक्सपोजर देताय मोबाईलच्या माध्यमातून, त्याला सगळं कळते आहे
त्याला सेक्स कळतो आहे, त्याला कसं भ्रष्टाचार करतात लोक ते कळते आहे, आपल्या भोवतालचं आपण जे त्याला दाखवतो आहे त्याच्या मागचं विश्व पण त्याला दिसते आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून, सगळं काय आहे ते. आणि अशा वेळेस मग तुम्ही मात्र अशा पद्धतीने म्हणजे त्याच्यासोबत राहत आहात की त्याला काहीच माहित नाही पडलं पाहिजे, त्याने एकदम अशाच कडक शिस्तीत राहिलं पाहिजे, तर हे पॉसिबल नाही होणार. मग इथं तुम्हाला काय, तुमची जी पॅरेंटिंगची सिस्टीम आहे ना ती थोडीशी मी असं म्हणेन की पाश्चात्य जगांसारखी केली पाहिजे. बरोबर आहे. आता आपल्या पॅरेंटिंग मध्ये आणि पाश्चात्य जगाच्या पॅरेंटिंग मध्ये फरक काय आहे? चांगलं आणि वाईट असं मला म्हणायचं नाही. काही गोष्टी इकडे पण चांगल्या आहेत, काही गोष्टी तिकडे पण चांगल्या आहेत. इकडे पण काही गोष्टी वाईट आहेत, तिकडे पण काही गोष्टी वाईट आहेत. पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे, ते काय करतात की मुलाला स्वावलंबी करण्यावर भर देतात. बरोबर. आपल्याकडे दुर्दैवाने तुम्ही अजूनही बघा, अनेक मुलं अशी आहेत 40-40 वर्ष वयाची होईपर्यंत आई वडिलांच्या पैशावर ते पोचतात. म्हणजे हे खूप वाईट आहे. म्हणजे अगदी लग्न झाल्यावर, त्यांना मुलं झाल्यावरही ते त्यांच्या आई वडिलांच्या भरोश्यावर, त्यांच्या घरावर आणि त्यांच्या त्या इन्कमवर अवलंबून राहणारे खूप कुटुंब तुम्हाला आपल्याकडे आताही मिळतात. फॉरेनमध्ये बहुतेक वेळा स्ट्रिक्टली मुलगा 18 वर्षाचा झाला की त्याच्या बापाकडे किती पण पैसा असू द्या, त्याला त्याच्या कामापुरतं तरी कमवावं लागतं. बरोबर. पॉकेट मनी जे आपण म्हणतो की माझ्या खर्चाला हे लागतं मला, तेवढं तरी त्याला कमवावं लागतं. बरोबर. ही चांगली गोष्ट आहे. मग तो काय करतो, त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे त्याला आता नॉलेज मिळालेलं आहे मोबाईलमधून असेल किंवा इतर गोष्टीतून, तर ते नॉलेज तो त्याच्यासाठी वापरायला सुरुवात करतो. बरोबर. तो रिस्क घ्यायला सुरुवात करतो, तो कामं करायला सुरुवात करतो, तो स्किल शिकायला सुरुवात करतो, तो 4 लोकांसोबत भेटून एखादा प्रोजेक्ट करायचं, त्यातून पैसे मिळवायचे, तर ह्या गोष्टीला सुरुवात करतो. बरोबर. आणि याच्यातून मग त्याचं ते पुढचं जे आयुष्य आहे ते घडत जातं. बरोबर. तर आपल्याकडे तो बदल येण्याची गरज आहे. तुम्ही मुलांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. अगदीच बरोबर. ना की तुम्ही त्याला डिपेंड करण्यासाठी. येस. आणि हा बदल जो आहे ना, हा तुम्हाला असं वाटेल की फक्त आत्ताच्याच पालकांमध्ये आहे का? नाही. माझ्या वडिलांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझे वडील मला 4थ्या वर्गामध्ये दवाखान्यामध्ये यवतमाळला जायचं असायचं आणि माझं गाव जे आहे ते 50 किलोमीटर लांब आहे. गावात एकच एसटी येणारी आणि एकच सायंकाळी परत जाणारी, आणि त्याला हॉल्टिंग म्हणायचो. तर त्या गाडीने मी सकाळी यायचो. तर वडील काय करायचे की बस स्टँड पर्यंत सोबत यायचे आणि बस स्टँडला आले की त्याला सांगायचे की आता तुला जायचं आहे, मला दुसरं काम आहे. मी 4थ्या वर्गामध्ये होतो, म्हणजे 10 वर्षाचा असेल. आणि मग मला रडायला व्हायचं की कसं जायचं, म्हणजे 10 वर्षाचा मुलगा जो गावातून कधी बाहेर नाही निघलेला आहे, तो जिल्ह्याच्या ठिकाणी आलाय, तिथून आता त्याला त्या दवाखान्यात जायचं आहे, पायी जायचं आहे. बरोबर. आणि वडील म्हणतात की मला दुसरं काम आहे, तुझा तू दवाखाना कर. रडणारच ना. मी रडत नाही असं नाही ते काय करायचं मला माहित नाही, तुझा. आणि ते खरंच जायचे. मग आता गेल्याशिवाय तर पर्याय नाही. मग मी आठवायचो आधीचं, आणि मग पुढे जायचं, थोडंसं जायचं, मग लक्षात यायचं की नाही हा रस्ता नव्हता, इकडून गेलो होतो आपण. म्हणजे आताही मला आठवतं, तो दवाखाना टिळकवाडीमध्ये होता. टिळकवाडी यवतमाळच्या बस स्टँडला, जुन्या बस स्टँडला लागूनच होतं जवळ. तो रस्ता शोधत जायचो मी. मग थोडंसं भरकटलं की लक्षात यायचं नाही ही कॅन्टीन इथं नव्हती, पुढे जावं लागेल. असं करून वेळ जाऊन, म्हणजे जिथं पोहोचायला 10 मिनिटं लागतात तिथं पोहोचायला 2 तास लागायचे. पण मी तिथं पोहोचायचो आणि मला आनंद व्हायचा. आणि मी जेव्हा फिरून पाहायचो ना, तेव्हा माझ्या लक्षात यायचं की वडील मागे मागे होतेच, फक्त मला दिसणार नाही अशा बेताने होते. म्हणजे हे जे आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. हे आजच्या काळात तुम्ही काही स्टेज पर्यंत मुलांना, आपण म्हणतो ना की काही स्टेज पर्यंत तुम्ही त्याला दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या मागे थांबा, एक आधार म्हणून राहा, पण त्याचं त्याला करू द्या. आत्ताच्या पॅरेंटिंग मध्ये हा प्रॉब्लेम होतोय. लोक काय करतायत ना, सगळ्या गोष्टी त्याला करून द्यायला पाहतायत. रेट. म्हणजे आता उदाहरण सांगतो की आता समजा माझी मुलगी आहे, माझी मुलगी ती वर्क फ्रॉम होम तिला कधी असतं, तर घरी मग तिची आई तिला आता आपण काहीतरी करून द्यायचं. पण मी तिला काय सांगतो की नाही ठीक आहे, तू तिला करून दे, नक्की करून दे, पण त्यातले 2 कामं तरी तिला तिच्या पद्धतीनं करू दे. तिनं ते केले पाहिजे. नाही तर काय होतं ना, याने चुकीच्या पद्धती लागतात. आपण म्हणतो ना, म्हातारी मेली त्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय त्याचं खरं दुःख असतं. तर तसं तुम्ही तुमचे लाड करतायत, पण तुमच्या मुलाला त्याच्यामुळे त्याचं अवलंबित्व वाढवत आहात, हे खूप वाईट आहे. बरोबर. तर पॅरेंटिंग मधला हा एक खूप मोठा बदल आजच्या काळात करणं गरजेचं आहे की तुम्ही त्याला स्वावलंबी करण्याकडे कल द्या. बरोबर. जेवढं करता येईल जेवढं तुम्हाला त्याच्या स्वतःच्या बेसवर तो पुढे जाऊ शकेल, तेवढं तुम्ही त्याला स्वावलंबी केलं पाहिजे. प्रयत्न तो असला पाहिजे. आता बघा ना, मोठे उद्योगपती सुद्धा काय करतात,
त्यांच्या मुलाला ते अगदी लहानपणापासून छोटे छोटे स्टार्टअप करू देतात. हो, खरंच आहे. ते खूप कामाचं आहे. हो. मग आपण श्रीमंत लोकांचे नुसतंच कॉपी करतो, हम्म. मग ह्या बाबतीत आपण कॉपी का करू नये? हो, ते पण केलं पाहिजे. बरोबर आहे. तर सर, तुम्ही जितक्या काही पेरेंटिंग टिप्सच म्हणता येतील ह्याला, की ज्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत आणि ज्या एका हाडाच्या शिक्षकाकडनं मिळालेल्या आहेत पालकांना. कारण की पालक तर शिकवतच असतो, तो असतोच, पण मला असं वाटतं की मुलं शिक्षकासोबत जास्त वेळ घालवतात बरोबर आहे. किंवा त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन जे असतं तो एक शिक्षक असतो. आणि खरंच आज आम्हाला एवढ्या गोष्टी, मी पण पालक म्हणून मला खूप गोष्टी आज समजलेल्या आहेत आणि मी सुद्धा स्वतः तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं माझ्या मुलांवरती इम्प्लिमेंटेशन नक्की करेल, की जेणेकरून मुलांना ब्राईट फ्युचर मिळू शकेल. आणि खरंच त्याची सुरुवात आत्तापासूनच होते. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आल्याबद्दल. आणि मी परत इथे सांगेल की आपण परत कुठला एक विषय घेऊन नक्की पॉडकास्ट करूया, निश घेऊन करूया आपण. Yes. म्हणजे कारण छोटे छोटे टॉपिक जे आहेत ना ते हो. खूप महत्वाचे आहेत. आणि आत्ता पालकांना ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत, Yes. की मुलांना त्यांना चांगलं घडवायचे प्रयत्न आहे, Yes. पण गायडन्स पाहिजे आहे. सो हे माध्यम खूप उत्कृष्ट आहे की ज्यातनं खरंच होऊ शकतं. सो थँक्यू, तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद. येस मी बरेच पॉडकास्ट घेत असतो, हो. माझ्या प्लॅटफॉर्मवर आहेत. येस, ते 3S. सगळे मी ते platform. म्हणणारच होते की तुम्ही पण- माझ्याकडे पहिल्यांदा आला आहात का? नाही ते पण- आणि पण तरी तुम्ही खूप सुंदर पद्धतीने घेतलं. आणि या Yes. प्लॅटफॉर्मवर खास करून माझ्या आवडीच्या विषयांवर, हो, म्हणजे शिक्षण, पॅरेंटिंग, हे जे हो. विषय आहेत हे माझ्या Right. आवडीचे विषय आहेत. येस. त्याच्यावर मला म्हणजे बोलायसाठी हो. तुम्ही बोलावलं, मनापासून धन्यवाद. थँक्यू सर.